भरपूर अशा कमेंट आलेल्या होत्या मित्रांनो, त्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवतोय. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आज फार महत्त्वपूर्ण होणार आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजेल की व्हिडिओमध्ये काय माहिती आहे काय नाही आहे ती. रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण खास शेतकरी मित्रांसाठी बनवतोय. कारण जो व्हिडिओ मी टाकलेला होता, शेतीला म्हणजे ऊसाला पाणी देणं झालं सोपं, हे टायटल होतं आपल्या व्हिडिओचं. 6 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे. त्याच्यावर बऱ्याचशा अशा कमेंट आलेल्या आहे आपल्याला, पण मग मेसेजमधून मी काही कमेंटचा रिप्लाय दिला होता, पण पूर्णपणे त्याच्यात सांगता येत नाही. त्याच्यामुळं हा खास व्हिडिओ मी बनवतो. तर मग आता मित्रांनो व्हिडिओला पुढं सुरुवात करूया. तर बऱ्याच मित्रांच्या अशा कमेंट होत्या की किती कॉक टाकले पाहिजे आणि किती इंचीचे कॉक वापरले पाहिजे. तर आता मी जे कॉक वापरलेले मी माझ्या घरच्या शेताचं सांगतो तुम्हाला, जे आपण पाईपलाईन केलेली आहे, ड्रिप सिस्टीम केलेली आहे आपल्या घरच्या ऊसासाठी. तर मी सगळे 32 mmचे कॉक वापरलेले आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो जे कॉक वापरायचे आपल्याला हे 32 mmचेच वापरायचे, तरच ती सिस्टीम जी आहे ती तुमची सक्सेसफुल होणार आहे. कारण 20 mm आणि 16 mm मध्ये ना पाणी बसत नाही. मी पूर्वी 16 mmची सिस्टीम केली होती, पण ती सक्सेस नाही झाली. ते आपलं काढून टाकावे लागले आणि केलेला खर्च आहे आपला जो कॉकचा होता तो वाया गेला. आणि त्यानंतर मग आपण 32 mmचे ट्रायल घेतली होती, तर ती सक्सेस झाली. तर मग कॉक जे वापरणार आहे आपण ते सगळे 32 mmचे वापरायचे. अजून एक कमेंट अशी होती, ही कमेंट महत्त्वाची आहे की त्यांचं म्हणणं होतं की आमची 3 इंची मोटर आहे आणि 1.5 इंच पाणी भेटतं. आता ते जर हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांना पण माहिती होईल. तर त्या कमेंटमध्ये त्यांनी 3 इंचची मोटर होती आणि 1.5 इंच पाणी देते असं त्यांनी सांगितलं होतं. तर किती कॉक वापरायचे हा त्यांचा प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच पाणी जर असेल तर 20 ते 22 कॉक तुम्ही चालू शकता. म्हणजे तुमचे 3 साऱ्या 22 साऱ्या तुमच्या भिजतील किंवा 20 साऱ्या तुमच्या भिजतील. तरी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमच्या मोटरीचं जे लांबी आहे ती तुमच्या शेतापासून किती अंतरावर आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमची मोटरीचा दाब किती आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. मोटर जर लांब असेल शेतापासून तर थोडासा दाब कमी भेटतो आणि मोटर जर जवळ असेल तर दाब जास्त भेटतो. त्याच्यामुळं मग काय करायचं आहे, तुमच्या मोटरीचा दाब किती ते अगोदर तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही कॉक वापरू शकता. मग जर मोटर जवळ असेल तर कॉक जास्त ठेवा, मोटर लांब असेल तर कॉक कमी ठेवा. आणि त्याच्यानंतर मग काय आहे, दुसरी गोष्ट अशी आहे महत्त्वाची की तुमचा बेड किती लांबीचा तुम्ही ठेवणार आहे आणि किती कॉक तुम्ही वापरणार आहे. तर आता मी काय केलेलं आहे, माझी आहे 750 मोटर आणि 9000 फूट लांबी आहे आमच्या शेताची मोटरीपासून. तर आम्हाला साधारणतः एक पाण्याचा जो दाब आहे आपल्या 2.5 आपण पाईपलाईन केलेली त्याला, तर 42 कॉक माझे चालतात. 130 फुटाचा लांबी आहे आपली बेडची आणि असे 42 बेड आहेत. तर 42 बेड म्हणजे 42 साऱ्या भिजतात एका टायमाला. 8 तासाच्या लाईटचा जो टायमिंग आहे आमचा 8 तास आहे. आता तुमच्या तिकडे किती टायमिंग असेल लाईटचा ते तुम्ही ठरवायचं आणि त्यानुसार तुम्ही जे कॉक आहे ते ठेवायचे आहे. तर 130, 140 ते 150 फुटापर्यंत तुम्ही बेड ठेवू शकता आणि तो तेवढ्या लाईटच्या टायमिंगमध्ये कंप्लीट भिजतो. या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर मग आता अशा पद्धतीने तुम्ही ही सिस्टीम करू शकता. एकदम सक्सेस झालेलं आहे मी हे कॉक सिस्टीम केल्यानंतर. आणि जसं की आता तुम्हाला माहिती आहे माझं हार्डवेअर आहे, त्याच्यामुळं ही सिस्टीम जी आहे भरपूर शेतकऱ्यांनी जे जवळचे आहेत त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी पण केली आणि त्यांना पण उपयोगी ठरली. आणि याच्यामुळं होतं काय माहिती आहे का, आपल्याला कामगाराची गरज पडत नाही, जे पाणी भरायला माणूस ठेवावा लागतो त्याची गरज पडत नाही. आणि सगळे कॉक सिस्टीम राहते. तुम्ही एक मेन कॉक ठेवला की तो फक्त रोज तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीनं कॉक फिरवायचा आहे आणि पाणी लावून द्यायचं आहे. परत दिवसभर पाहायची गरज नाही. त्याच्यामुळं पाण्याची बचत होती, वेळेची पण बचत होती आणि पैसे वाचतात. याच्यामध्ये फक्त एकच एक तुम्हाला वन टाईम खर्च आहे तेवढा करायचा राहतो. तेवढीच तुमची गुंतवणूक जास्त होणार आहे. त्याच्यानंतर मग पुढं 4-5 वर्ष तुम्ही ही सिस्टीम आहे ती तुमच्या ऊसासाठी तुम्ही वापरू शकता कंटिन्यू. तुमचे जे काही कमेंट आलेल्या होत्या त्या सर्व मी वाचल्या आणि त्यानुसार हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे.
सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे हा नक्कीच तर याच्या व्यतिरिक्त अजून जर तुमच्या काही शंका असतील मित्रांनो, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. मी ह्या व्हिडिओनंतर पार्ट 2 बनवेल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगून देईल. हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटला तर नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.